आज मी झोपले होते आणि आलेलं पार्सल रियांशने घेतलं आणि आल्यानंतर त्याला वाटलं की त्याच्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं आहे. खुश तर इतका झाला होता ना, आणि लगेचच ओपनही करायला घेतलं. आणि मोस्टली मुलांचं काय असतं की कुठलंही पार्सल किंवा कुठलीही वस्तू आली की गिफ्ट रॅप कसं ओपन करतात तसं फाडून फुडून ओपन करतात. तसंच त्यांनी ओपन केलं. सगळा बारकोड फाडला होता आणि मोस्टली मी कशाचेच बारकोड फाडलेले नाही, कारण ओपन करताना जर बारकोड फाडले तर कधी कधी प्रॉडक्ट रिटर्न होत नाही, त्यामुळे काळजीपूर्वकच ओपन करावे लागतात. असो फायनली ओपन केलं आणि मी हे स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड ऑर्डर केलेलं. काढल्यानंतर बघितलं तर क्वालिटी मला अजिबात आवडली नाही. प्राईस कमी होती पण तरीसुद्धा मला वाटलं की चांगली क्वालिटी येईल, कारण कमी प्राईसमध्ये सुद्धा कधी कधी खूप चांगल्या गोष्टी मिळतात. मी हे रिटर्न करणार होते, तेवढ्यात रियांश बोलला की मम्मा राहू दे, मी याला माझं नोटपॅड किंवा एक्झाम पॅड म्हणून वापरू शकतो. त्याची थिकनेस एवढी कमी आहे ना की ते रिस्की होऊ शकतं, म्हणून मी ते रिटर्न करणार आहे आणि या बदल्यात चांगलं एक चॉपिंग बोर्ड ऑर्डर करणार आहे. प्रॉडक्ट टॅग केलेला आहे जे मी सुद्धा घेणार आहे, नक्की चेक करा.